नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHBED CET भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न घेणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी खालीलपैकी कोणती आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, पहा नागपूर. नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचे पहिले राष्ट्रपती पुढीलपैकी कोण होते? तर भारताचे पहिले राष्ट्रपती हे पहा ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. प्रश्न क्रमांक तिसरा, आपल्या सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? तर पहा, आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण ऑप्शन क्रमांक 2 8 किती आहेत? एकूण 8 आहेत. तर त्यांची नावे कोणकोणती आहेत? तर पहा, पहिला आहे बुध, दुसरा आहे शुक्र, तिसरा आहे पृथ्वी, चौथा आहे मंगळ, पाचवा आहे गुरु, सहावा आहे शनी, सातवा आहे युरेनस आणि आठवा आहे नेपच्यून. प्रश्न क्रमांक चौथा, भारतात सिलिकॉन सिटी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर भारतात सिलिकॉन सिटी म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 1, बेंगलोर. कोणतं? बेंगलोर हे शहर प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 5, जगात सर्वात जास्त भूकंप होणारा देश कोणता आहे? तर जगामध्ये सर्वात जास्त भूकंप होणारा देश कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2, जपान हा देश आहे. प्रश्न क्रमांक 6 असा आहे, तापमापीमध्ये थर्मोमीटर कोणता पदार्थ वापरला जातो? तर पहा, तापीमध्ये कोणता पदार्थ वापरला जातो? तर ते ऑप्शन क्रमांक 3, पारा. कोणता? पारा हा पदार्थ वापरला जातो. प्रश्न क्रमांक 6, तापमापीमध्ये थर्मोमीटरमध्ये कोणता पदार्थ वापरतात? तर तापमापीमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 3, पारा. कोणता? पारा हा पदार्थ वापरला जातो. प्रश्न क्रमांक 7, प्रसिद्ध कोणार्क सूर्यमंदिर सन टेम्पलेट भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा ओडिसा. ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 8, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? तर मानवी शरीरामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2, 206 किती? 206 इतकी हाडे असतात. प्रश्न क्रमांक 9, समर्थ रामदासाची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? तर समर्थ रामदासाची समाधी हे पहा ऑप्शन क्रमांक 3, सज्जनगड. कोणत्या किल्ल्यावर? सज्जनगड या किल्ल्यावर आहे. तर सज्जनगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते सातारा या जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रामध्ये केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा पहा ऑप्शन क्रमांक 2, जळगाव. कोणता जिल्हा आहे? जळगाव हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 11, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकलेला होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहा सर्वात प्रथम ऑप्शन क्रमांक 2, तोरणा. कोणता किल्ला? तोरणा हा किल्ला जिंकलेला होता. प्रश्न क्रमांक 12, जलशुद्धीकरणात कोणत्या घटकाचा वापर होतो? तर जलशुद्धीकरणामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. म्हणजेच ब्लिचिंग पावडर, दुसरा आहे तुरटी, तिसरा आहे पाणी उकळणे. या तिन्ही घटकाचा वापर होतो. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे? तर महाराष्ट्रातली सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 3 पहा मुंबई ही महानगरपालिका आहे. प्रश्न क्रमांक 14, लीप इयर्समध्ये एकूण किती दिवस असतात? तर लीप इयर्समध्ये पहा ऑप्शन क्रमांक 1, 366 किती? 366 दिवस असतात. प्रश्न क्रमांक 15, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा पहा ऑप्शन क्रमांक 4, शिवनेरी. कोणत्या किल्ल्यावर? शिवनेरी या किल्ल्यावर झाला. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्राचे सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत? तर ते ऑप्शन क्रमांक 1, दादाजी भुसे आहेत. कोण आहेत? दादाजी भुसे. प्रश्न क्रमांक 8, सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्व असते?
तर सूर्यप्रकाशामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व असते. कोणते? ड जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 18 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे राज्य आहे. कोणतं? गोवा हे राज्य. प्रश्न क्रमांक 19 वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडलेला होता? तर वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत पहा ऑप्शन क्रमांक 2 सर जगदीशचंद्र बोस यांनी हा सिद्धांत मांडलेला होता. प्रश्न क्रमांक 20 जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर जागतिक आरोग्य दिन हा पहा ऑप्शन क्रमांक 3 7 मार्च. कोणत्या दिवशी? 7 मार्च या दिवशी साजरा करतात. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कल्चर कॅपिटल म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा पुणे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे या शहरास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22 निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान हे पहा ऑप्शन क्रमांक 2 37 अंश सेल्सिअस. किती? 37 अंश सेल्सिअस इतके असते. प्रश्न क्रमांक 23 आयफेल टावर खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? तर आयफेल हे जे टावर आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस. कोणत्या? पॅरिस या शहरामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 24 भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये किती रंग असतात? तर भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 1 एकूण 4 रंग असतात. किती? 4 रंग असतात. प्रश्न क्रमांक 25 कोणती नदी ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा कोयना. कोयना या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रात एकूण किती विधानसभा सदस्य आहेत? तर महाराष्ट्रामध्ये पहा एकूण ऑप्शन क्रमांक 2 288. किती? 288 विधानसभा सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 27 मानवी शरीरातील सैनिकी पेशी सोल्जर्स ऑफ द बॉडी कोणत्या पेशींना म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा पांढऱ्या. मानवी शरीरातील सैनिकी पेशी या पहा पांढऱ्या पेशींना म्हणतात. प्रश्न क्रमांक 28 माउंट एव्हरेस्ट कोणत्या पर्वतरांगेमध्ये स्थित आहे? तर माउंट एव्हरेस्ट हा जो पर्वत शिखर आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 हिमालय. कोणत्या? हिमालय या पर्वतरांगेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29 कोणत्या क्रांतीमुळे धान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 हरित क्रांती. हरित क्रांतीमुळे धान्य उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. प्रश्न क्रमांक 30 विद्युत दिव्याचा शोध कोणी लावलेला आहे? तर विद्युत दिव्याचा शोध पहा ऑप्शन क्रमांक 1 एडिसन. कोणी? एडिसनने लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 31 जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर जागतिक महिला दिन हे पहा ऑप्शन क्रमांक 1 8 मार्च. कोणत्या दिवशी? 8 मार्च या दिवशी साजरा करतात. प्रश्न क्रमांक 32 कुंकू हे कोणत्या पदार्थापासून तयार करतात? तर कुंकू हे पहा ऑप्शन क्रमांक 3 हळद. कोणत्या पदार्थापासून? हळद या पदार्थापासून तयार करतात. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. प्रश्न क्रमांक 34 पुढीलपैकी भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा वटवृक्ष. त्यालाच पहा बनिया या नावाने ओळखले जाते. बनिया. तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष हा वटवृक्ष आहे. प्रश्न क्रमांक 35 पांढरे सोने खालीलपैकी कोणत्या पिकास म्हणतात? तर पांढरे सोने पहा ऑप्शन क्रमांक 3 कापूस. कोणत्या? कापूस या पिकास म्हणतात. प्रश्न क्रमांक 36 अग्निपंख विंग्स ऑफ द फायर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर अग्निपंख हे जे आत्मचरित्र आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. कोणाचं आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे ते आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी पुढीलपैकी कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 3 शेकरू आहे. कोणता? शेकरू.
प्रश्न क्रमांक 38, शिक्षक दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर शिक्षक दिन हा पहा ऑप्शन क्रमांक 3 5 सप्टेंबर. कोणत्या दिवशी? 5 सप्टेंबर या दिवशी तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 39, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा असे कोणी म्हटलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हे घोषवाक्य त्यांनी म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक 40, मीठ साखर व पाणी यांच्या मिश्रणाला काय म्हणतात? तर मीठ साखर व पाणी यांच्या मिश्रणाला काय म्हणतात? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा जलसंजीवनी असे म्हटले जाते. काय? जलसंजीवनी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 41, भारताचे सध्याचे म्हणजे 2026मध्ये राष्ट्रपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा द्रौपदी मुर्मू. कोण? भारताचे सध्याचे राष्ट्रपती या द्रौपदी मुर्मू आहेत, जे की हे पहा भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. पहिल्या कोण आहेत? तर ते प्रतिभाताई पाटील या पहिल्या आहेत राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 42, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 3 रिश्टर. कोणतं? रिश्टर हे एकक वापरतात. प्रश्न क्रमांक 43, बांगलादेशची राजधानी कोणती आहे? तर बांगलादेश या देशाची राजधानी पहा ऑप्शन क्रमांक 2 ढाका आहे. कोणती? ढाका. प्रश्न क्रमांक 44, पाण्याचा उत्कलनांक बिंदू किती अंश सेल्सिअस असतो? तर पाण्याचा उत्कलनांक बिंदू हा पहा ऑप्शन क्रमांक 100 अंश. किती? 100 अंश सेल्सिअस इतका असतो. प्रश्न क्रमांक 45, भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? तर भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा आर्यभट्ट. काय आहे? आर्यभट्ट असे आहे. प्रश्न क्रमांक 46, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रामध्ये पहा एकूण ऑप्शन क्रमांक 2 36. किती? 36 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 47, जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर जायकवाडी धरणाच्या जलाशयास पहा ऑप्शन क्रमांक 2 नाथसागर. काय? नाथसागर या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 48, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 संत तुकडोजी महाराजांनी. कोणी? संत तुकडोजी महाराजांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 49, इंडिया गेट हे भारतातील कोणत्या शहरात आहे? तर इंडिया गेट हे जे आहे तर ते पहा भारतातील ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली. कोणत्या शहरामध्ये आहे? दिल्ली या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 50, वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती असते? तर वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे पहा ऑप्शन क्रमांक 2 78%. किती? 78% असते. तर ऑक्सिजनचे प्रमाण हे पहा 21% असते. ऑक्सिजनचे प्रमाण हे वातावरणामध्ये 21% आहे. प्रश्न क्रमांक 51, हिराकुड हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर हिराकुड हे जे धरण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 महानदीवर. कोणत्या? प्रश्न क्रमांक 52, लसीकरणाचे जनक कोणाला म्हणतात? तर लसीकरणाचे जनक पहा ऑप्शन क्रमांक 1 एडवर्ड. कोणाला? एडवर्ड यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 53, सर्वात हुशार अपृष्ठवंशी प्राणी कोणता आहे? तर सर्वात हुशार अपृष्ठवंशीय प्राणी कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 4 पहा ऑक्टोपस आहे. कोणता? ऑक्टोपस. प्रश्न क्रमांक 54, मानवामध्ये गुणसूत्राच्या क्रोमोझोम्सच्या किती जोड्या असतात? तर मानवामध्ये गुणसूत्राच्या पहा ऑप्शन क्रमांक 4 पहा 23. किती? 23 जोड्या असतात. प्रश्न क्रमांक 55, संत ज्ञानेश्वराचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या गावात झाला? तर संत ज्ञानेश्वराचा जन्म पहा महाराष्ट्रातील ऑप्शन क्रमांक 4 आपेगाव. कोणत्या? आपेगाव या गावामध्ये झालेला आहे. प्रश्न क्रमांक 56, श्वेत क्रांती ही संज्ञा कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे? तर श्वेत क्रांती ही जी संज्ञा आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 दूध. कोणत्या? दूध या उत्पादनाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 57, अवकाशातून पृथ्वी प्रामुख्याने कोणत्या रंगाची दिसते? तर अवकाशातून पृथ्वी प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 2 निळ्या. कोणत्या? निळ्या रंगाची दिसते. प्रश्न क्रमांक 58, मानवी त्वचेस
कोणत्या घटकापासून रंग प्राप्त होतो? तर मानवी त्वचेला पहा ऑप्शन क्रमांक 1 मेलानिन. कोणतं? मेलानिन या घटकापासून रंग प्राप्त होतो. प्रश्न क्रमांक 59 ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी कोणती आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी पहा ऑप्शन क्रमांक 2 कॅनबेरा आहे. कोणती? कॅनबेरा ही राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 60 आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे? तर आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 गलगंड. कोणता रोग आहे? गलगंड हा रोग होतो.